नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आज परत नेहमीप्रमाणेच अनिश उशिरा येतो तेव्हा भैरवी त्याला म्हणते, मी तुला जेवायला वाढू का? तेव्हा तो रागातच तिच्या समोर येऊन तिला म्हणू लागतो की त्याची काही गरज नाहीये. आता तो तिच्या जवळ येऊन तिला विचारतो की आज परत एकदा राजन सुकटनकर तुला भेटायला आले होते. त्यावर भैरवी म्हणते की हो, पण हे तुला कसं कळलं? त्यावर अनिश म्हणतो की अगं, वाऱ्यासारखी बातमी पसरलीये. जेव्हा मी सोसायटीत आलो तर मला 4 लोक बोलली येता की राजन सुकटनकर स्वतः तुला भेटायला आपल्या घरी येतात. त्यावर भैरवी म्हणते, हो अनिश, पण ते फक्त मला दिवाळी विश करायला आले होते. त्यावर अनिश म्हणतो, का त्यासाठी त्यांना इथे का यावं लागलं? आणि तेही काहीही काम नसताना फक्त दिवाळी विश करण्यासाठी? त्यावर भैरवी म्हणते, अनिश तू असा का विचार करतोय? कदाचित माझ्यासारखं इतरांनाही असंच दिवाळी विश करत असतील. त्यावर अनिश म्हणतो की ते पुन्हा पुन्हा आपल्या घरी येत आहे काही कारण नसताना, याचा विचार कर. त्यावर भैरवी म्हणते, हे बघ, तू उगाचच काहीही बोलू नकोस, चल मी तुला जेवायला वाढते, मला या विषयावर बोलायचं नाही, असं म्हणत ती तिथून उठू लागते. तेव्हा अनिश परत एकदा तिच्यासमोर येऊन बसतो आणि तिला म्हणतो की तुला कळतंय का, लोक तुझ्याबद्दल काय काय बोलतायत ते, आणि ते कौतुक म्हणून नाही तर भोचकपणे बोलतायत. त्यावर भैरवी म्हणते की लोकांचं कामच येते, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. ते तो तिला विचारू लागतो, मला सांग, दिवाळी विश करण्यासाठी मोबाईल नव्हता का तुझ्याकडे? पण तो मुद्दाम असं करतोय कारण त्याला पुन्हा पुन्हा येऊन तुला भेटायचं असतं. त्यावर भैरवी म्हणते की उगाचच काहीही बोलू नको, या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. असं म्हणत ती दरवाजा उघडते आणि त्याला म्हणते की चल जेवायला, मी तुला जेवायला वाढते. आता अनिश येऊन तो दरवाजा लावतो आणि म्हणतो की मला जेवायचं नाहीये, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्यावर भैरवी म्हणते, आज भाऊबीज होती, मुलं खाली फटाके उडवताय, त्यांनी तुझी खूप वाट पाहिली, जा आणि त्यांना भेट. मुलांनी किल्ला बनवलाय, जा आणि जरा त्यांच्या किल्ल्याचं कौतुक कर. असं जर केलं तर कुणाला तरी बरं वाटेल. त्यामुळे हे जे काही फालतू विचार तुझ्या डोक्यात चालू आहे, निदान ते तरी थोड्या वेळासाठी बंद होतील. त्यावर अनिश म्हणतो की काही गरज नाहीये आणि मला जेवायचं सुद्धा नाहीये, असं म्हणत तो तिथून रागातच निघून जातो. आता इकडे अशोक मामा आणि ईश्वरच्या घरी फराळ करत असतात. तेव्हा अशोक मामा ईश्वरला म्हणतात की बघता बघता नवीन वर्ष सुरू झालं, कळलंच नाही. त्यावर ईश्वर म्हणतो की अशोक, आपण दोघांचीही एकदा पत्रिका दाखवायला हवी. त्यावर अशोक मामा विचारतात, ते का? त्यावर ईश्वर म्हणतो, कारण गेल्या वर्षी आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या घडामोडी झाल्या. तेव्हा अशोक मामा म्हणतात की त्याला घडामोडी नाही, उतार चढाव असं म्हणतात. असं म्हणत असताना अशोक मामांना अचानकच अमित आणि पल्लवीची आठवण येते आणि ते म्हणू लागतात की अमित आणि पल्लवी गेल्यानंतर मला असं वाटलं की माझं विश्वच संपलं. पण त्यानंतर मुलं आली, मुलानंतर भैरवी आणि त्यानंतर नीलू, हे सगळे आल्यानंतर कायमची माझीच होऊन गेली. तेव्हा ईश्वर म्हणतो, आणि ते तुझे राधा वहिनी आणि किशा भाऊ, त्यांचं काय? त्यावर अशोक मामा हसू लागतात आणि त्यांना म्हणतात, त्यांचं काय रे, ते आज आहेत उद्या नाहीये. त्यावर ईश्वर म्हणतो की शक्य नाहीये ते, आता ते तुझ्या घरातून जाणं शक्य नाहीये. त्यावर अशोक मामा त्याला विचारतात की असं का बोलतोयस तू, तुला असं का वाटतं? त्यावर ईश्वर म्हणतो, कारण त्यांना तुझ्या घरामध्ये चांगलं चांगलं खायला मिळतं आणि डोक्यावर छप्पर असल्यानंतर ते आता जाणंच शक्य नाहीये. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणू लागतात, हे बघ ईश्वर, त्यांचं माझ्याकडे मागच्या जन्मीचं काही देणं लागत असेल, त्यामुळेच ते आज माझ्याकडे आहेत. तेवढं पूर्ण झालं की ते जातील. आता ईश्वर अनिशबद्दल विचारू लागतो, पण अनिशचं काय? तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, हे बघ, नशीब आहे यावर जर विश्वास ठेवला तर बापा आणि मुलाचा दुरावा हे माझ्या नशिबात आहे आणि अनिश असं वागतोय हे पण त्याच्या नशिबात लिहिलेलं असेल. पुढे ईश्वर भैरवी आणि अनिशच्या नात्याबद्दल विचारू लागतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी फक्त आता भैरवीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलंय. काहीही झालं तरी 10 दिवसांमध्ये मी 50 लाख रुपये उभे करणार म्हणजे करणार. एवढी मोठी रक्कम ऐकल्यानंतर आता ईश्वरला जरा आश्चर्यच वाटू लागतं. त्यावर ईश्वर म्हणू लागतो की अशोक, हे कसं शक्य आहे? त्यावर अशोक मामा म्हणतात की वेताळ आहे मी, माझा हट्ट मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्यावर ईश्वर म्हणतो की अशोक, आपण सामान्य माणसं आहोत. अरे, आयुष्यभराची कमाई म्हणजे आपली 50 लाख असते. तू एवढी मोठी रक्कम 10 दिवसात कसा उभा करशील? त्यावर अशोक मामा म्हणतात की काहीतरी नक्कीच करेन. आता इकडे अशोक मामा बाहेर जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा इरा ईशानला बघून ते ओरडू लागतात, अरे किती वाजले? सकाळचे 8:30 वाजले, तुम्ही अजून झोपलात, चला उठा.
तितक्यात नीलू येते आणि म्हणते, अरे दादा झोपू दे की त्यांना, सुट्ट्याच तर आहेत, इतक्या दिवस सणासाठी लवकर उठून आंघोळ करायचेच की. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मग इतका वेळ झोपायचं का, किती वाजले बघितलेत का. त्यावर नीलू त्यांना म्हणते, ते जाऊ दे, बरं तू कुठे निघालास, ऑफिसला. त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही, जरा बँकेत जाऊन येतो. त्यावर नीलू विचारू लागते की कशासाठी. पुढे ती म्हणते की मला तर भैरवी असं म्हणाली होती की आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना लोन मिळत नसतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी लोनसाठी चाललोच नाहीये, मी घर गहाण ठेवता येतं की नाही याची चौकशी करायला चाललोय. हे ऐकल्यानंतर आता नीलूला धक्काच बसतो आणि ती त्यांना म्हणू लागते, दादा तू काय बोलतोयस, आपलं राहतं घर तू गहाण ठेवणार आहेस. त्यावर अशोक मामा म्हणतात की दुसरा पर्याय नाही, कारण मला 10 दिवसामध्ये 50 लाख रुपये जमा करायचे आहे. असं म्हणत आता अशोक मामा तिथून जातात. तेव्हा नीलू काळजी करू लागते आणि हात जोडत देवाला म्हणते की देवा, तूच काहीतरी आता चमत्कार कर आणि पैशाची सोय कर बाबा, हे घर गहाण राहता कामा नाही, अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस. आता इकडे इरा, ईशान आणि भैरवी बसलेले असतात. भैरवी तिचं काम करत असते. तेव्हा ईशान इराला म्हणतो की तू बोल. त्यावर इरा म्हणते की नाही तू बोल. त्यामुळे आता भैरवी जवळ ईशान येऊन विचारू लागतो की माऊ तू काय करतेयस. तेव्हा भैरवी सांगू लागते की काही संस्था आहेत त्या आपल्यासारख्यांना नवीन स्टार्टअपसाठी हेल्प करत असतात. त्यावर ईशान विचारतो, म्हणजे माऊ आपल्याकडे पैसे नाहीयेत का. त्यावर इरा म्हणते, अरे डंबो, आपल्याकडे पैसे आहेत पण बिझनेससाठी खूप सारे पैसे लागतात ना, त्यामुळे आपल्याकडे खूप सारे पैसे नाहीयेत. हो ना माऊ. त्यावर ती म्हणते हो. पुढे ती म्हणते, पण त्याची तुम्ही अजिबातच काळजी करू नका. आता इरा भैरवीला विचारते की माऊ, आजोबा आमच्यावर रागावले आहेत का. त्यावर भैरवी विचारते, का आजोबा तुमच्यावर कधी रागावतात का, असं का विचारलं. त्यावर ईशान आणि इरा दोघंही सांगू लागतात की आजोबा सकाळी नीलू आजीला घर गहाण ठेवतात असं म्हणत होते. त्यावर भैरवी विचारते की आजोबा असं म्हणाले. त्यावर ते म्हणतात की हो, आणि ते तिला विचारू लागतात, पण माऊ आम्हाला सांग की आम्ही कधी घर गहाण ठेवलं. त्यावर भैरवी त्यांना सांगते की आजोबांना वेगळं काही बोलायचं असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता भैरवी त्यांना विचारू लागते की आजोबांनी दिलेलं पुस्तक तुम्ही वाचतात का. तेव्हा ते तिला म्हणतात की हो वाचतच होतो, असं म्हणून ते पुन्हा पुस्तक वाचू लागतात. आता भैरवी पण मुलांच्या बोलण्याचा विचार करू लागते. आता इकडे किशाभाऊ अनिशला म्हणत असतो की म्हातारा दागिना घेण्यासाठी पैसे देईल का. त्यावर अनिश म्हणतो, काय बोलतोयस तू किशाभाऊ, दिवसा ढवळ्या तू देशी पिलायस का. त्यावर किशाभाऊ म्हणतो, पण आपण दुसरं काही कारण सांगून पैसे काढू शकतो ना. त्यावर अनिश म्हणतो, शक्य नाहीये ते. पुढे तो म्हणू लागतो की माझ्या बाबांनी आयुष्यभर फक्त नोकरीच केली, 1 रुपयाची सुद्धा सेव्हिंग केली नाहीये, म्हणूनच मला नोकरी करायला आवडत नाही. आता अनिश म्हणू लागतो की बघतोच भैरवी खूप शहाणपणा करत होती ना, आता तिच्या बिझनेससाठी 50 लाख रुपये कसे उभे करते ती. त्यावर किशाभाऊ म्हणतो की 50 लाख म्हणजे 5वर किती शून्य. त्यावर अनिश म्हणतो की 6. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, पण तुझा बाप उद्योगी आहे, तो काही ना काही करून 5वरती 6 शून्य नक्कीच गोळा करेन. आता इकडे भैरवी रस्त्याने जात असते. तितक्यात सुकटनकरची गाडी तिथे येते. आता सुकटनकर गाडी थांबवतात आणि भैरवीला म्हणतात की हाय. आता सुकटनकर समोर अचानक आल्यानंतर भैरवीला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती त्यांना म्हणते की तू असा अचानक इथे कसा. त्यावर ते म्हणतात की इथून जातच होतो, तितक्यात तू दिसलीस. पुढे ते गाडीच्या खाली उतरून तिला म्हणू लागतात, कदाचित आपल्या दोघांचेही रस्ते एकाच ठिकाणी जात असतील, म्हणूनच आपली पुन्हा पुन्हा भेट होतीये. त्यावर भैरवी हसू लागते. आता सुकटनकर तिला म्हणतात, तुला जर जवळपास कुठे जायचं असेल तर चल, मी माझ्या गाडीने ड्रॉप करतो. त्यावर भैरवी म्हणते की नाही, मला घरीच जायचं होतं. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे, तसं पण तुझं घर ऑन द वेच आहे. सुकटनकर तिला म्हणू लागतात की एक विचारायचं होतं. त्यावर भैरवी विचारते की काय. तेव्हा ते विचारतात की तू बिझनेसबद्दल काय विचार केलायस. त्यावर भैरवी म्हणते, अजून तरी नाही केलाय, मला थोडा वेळ हवाय. त्यावर ते म्हणतात, शुअर, तुला पाहिजे तेवढा वेळ घे. पुढे ते म्हणू लागतात, पण तुला एक ॲडवाइस द्यायची होती. समजा तुला स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे, त्यासाठी तू तुझे प्रोडक्ट्स बनवशील, त्यासाठी तुला सुरुवातीला एक्झिबिशनमध्ये लावावे लागतील, त्यासाठी तुला स्टाफ लागेल आणि त्यासाठी तुला ऍडही करावी लागेल. आणि एवढं करून जर तुझे प्रोडक्ट विकले गेलेच नाही तर नुकसान तुझंच होईल. पण जर का तू माझ्यासोबत बिझनेस केलास तर तुझे अनेक फायदे आहे. तेव्हा ते म्हणतात, स्टेप नंबर 1, माझी कंपनी ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे, त्यामुळे
तुला ऍड करायची गरज नसणार आहे आणि स्टाफही हायर करावा लागणार नाही. स्टेप नंबर 2, तू तुझे प्रोडक्ट्स माझ्या आउटलेटमध्ये ठेवशील. इन केस जर खप झालाच नाही तरीही तुझं नुकसान होणार नाहीये आणि तुला तुझे पैसेही मिळतील. आणि भैरवी, मला असं वाटतं की तू तुझा बिझनेस माझ्यासोबत सुरू करावास. त्यावर भैरवी म्हणते की मी विचार करेन. आता सुकटणकर म्हणतात हरकत नसेल तर मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करू शकतो का? त्यावर भैरवी म्हणते हो. आता भैरवी सुकटणकर सोबत त्यांच्या गाडीत सोसायटीमध्ये येते तेव्हा अनिश तिथून जात असतो. आता त्यांना बघितल्यानंतर अनिश गाडीच्या मागे लपून त्यांची गंमत बघू लागतो. आता सुकटणकर भैरवीसाठी दरवाजा उघडतात. भैरवी बाहेर येते. अनिश आता हे सगळं चोरून बघू लागतो. सुकटणकर भैरवीला म्हणतात मी सांगितलेल्या गोष्टीवर विचार कर असं म्हणत आता ते एकमेकांचा निरोप घेतात. आता भैरवी जेव्हा तिथून जाते परत एकदा मागे फिरून बघते तेव्हा सुकटणकर तिला बाय करत असतात. तेव्हा भैरवीही त्यांना बाय करू लागते. हे बघितल्यानंतर आता अनिशला खूपच राग येतो. इकडे नीलू आत्या स्वयंपाकाची तयारी करत असते. तितक्यात भैरवी येते. आता नीलू आत्या तिला म्हणते की तुझ्यासाठी पाणी देऊ का? पण भैरवी म्हणते की नाही नको असं म्हणत ती जरा विचार करत असते. तेव्हा नीलू आत्या म्हणते की किती छान ताजी ताजी आणि गावठी कोथिंबीर मिळाली असं म्हणत नीलू आत्या जेव्हा भैरवीकडे बघते तेव्हा भैरवीला विचारू लागते की काय झालं, तू टेन्शनमध्ये दिसतेस, काही प्रॉब्लेम झालाय का? त्यावर ती म्हणते मला खाली सुकटणकर भेटले होते. ते असं म्हणत होते की त्यांना माझ्यासोबत बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण एवढ्या कमी दिवसात एवढी मोठी रक्कम उभं करणं शक्य नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.